संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तीर्थक्षेत्र आळंदीमधून प्रस्थान होतं आहे। खऱ्या अर्थाने गेल्या 3 दिवसापासून सातत्यानं पाऊस जो आहे तो कमी होत नाही आहे। पाऊस मुसळधार चालू आहे आणि इंद्रायणीला मोठा महापूर आलेला असून सुद्धा आळंदी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ PI माझ्यासोबत आत्ता आहेत त्यांच्यापुढे मोठे आव्हान या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आहे। कशा पद्धतीने तुम्ही या पावसाच्या या आव्हानाला सामोरे जात आहेत आणि आज माऊलींचा प्रस्थान सोहळा आहे, मोठं बळ या ठिकाणी पोलिसांकडचं इथं लावण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने आजचा बंदोबस्त आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आजचा माऊलींचा पालखी सोहळ्याची तयारी केली? श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा आषाढी पालखी प्रस्थान सोहळा 2024 ची तयारी मागील काही दिवसापासून पोलीस प्रशासनाची सुरू होती आणि आमची पूर्ण तयारी झालेली होती। परंतु या दरम्यान मागील 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस आळंदी तसेच परिसरामध्ये सुरू असल्याकारणाने आळंदीमध्ये इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आले होते आणि त्यामुळे आळंदीमध्ये प्रवेश करणारे सर्व रस्ते हे बंद करण्यात आलेले होते। या दरम्यान आळंदीमध्ये पाणी शिरल्यामुळे बऱ्याचशा धर्मशाळा या पाण्याखाली गेलेल्या होत्या। याच्या अगोदर 2 दिवस आम्हाला त्या धर्मशाळेमध्ये जे अडकलेले वारकरी आणि रहिवासी होते त्यांना रेस्क्यू करावं लागलं। त्यामध्ये 500 ते 550 जे वारकरी आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणाहून काढून सुरक्षित ठिकाणी हे करण्यात आले होते। काल आणि आज या 2 दिवसामध्ये बंदोबस्ताचं संपूर्ण नियोजन झालेलं असून आमचा संपूर्ण बंदोबस्त हा लागलेला आहे। आज पालखी प्रस्थान सोहळा आहे, त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस दल सज्ज आहे। कशा पद्धतीने आव्हान करण्यात आलं, कारण की आपण 4-5 दिवसापासून पूर्ण आपली टीम घेऊन सगळ्यांना रेस्क्यू करत अनेक वारकरी जे अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात तुम्हाला मोठं यश आलेलं आहे आणि आज जे आहे कशा पद्धतीने वारकऱ्यांना आव्हान करण्यात आलं आहे आणि तुम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद कसा मिळतो? हा जो सततचा पाऊस चालू आहे आणि सर्व रस्ते जे बंद झालेले आहेत, यावरून ज्ञानेश्वर माऊली पालखी संस्थानाचे जे विश्वस्त आहे यांनी निर्णय घेतला होता की आळंदी शहराच्या बाहेरच ज्या दिंड्या आहेत त्यांना त्याच ठिकाणी सुरक्षित जागी थांबवणे आणि आळंदीमध्ये मर्यादित स्वरूपामध्ये पालखी सोहळा पार पडणे। त्या अनुषंगाने आळंदी शहरामध्ये काही दिंड्या यांनी आलेल्या आहेत, परंतु हा पालखी सोहळा यावेळेस मर्यादित स्वरूपात करण्यात आलेला असून मंदिरामध्ये सुद्धा मर्यादित वारकऱ्यांना आणि आमंत्रितांना प्रवेश दिला जाणार आहे। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे, आज जे आहे ते मंदिर असेल किंवा पूर्ण आळंदी परिसर असेल, साधारण किती पोलीस बल जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे? आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 566 अंमलदार, 250 होमगार्ड, RCPचे 2 पथक, त्यानंतर NDRFचे 2 पथक, SRPFचे 1 कंपनी, याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सध्याला तैनात करण्यात आलेला आहे। निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा अलर्ट आहे आणि वारकऱ्यांना मोठे आव्हान करण्यात आले होते, त्या आव्हानाला सुद्धा प्रतिसाद या ठिकाणी वारकऱ्यांनी दिलेला आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो निर्विघ्न पार पडावा असं साकडंसुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने ज्ञानोबा माऊलींच्या चरणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, आळंदी।